नमस्कार मित्रांनो, तुम्ही काल शक्तिमानचा व्हिडिओ पाहिला होता. नसेल पाहिला तर आताही पाहू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काय करायचं, यूट्यूब नावाचं जे ॲप आहे, समजा इथं माझं यूट्यूब आहे, अशा प्रकारचं जे ॲप आहे ते ॲप तुम्ही ओपन करा. यूट्यूब ॲप ओपन केल्यानंतर IT उस्मानाबाद असं सर्च करा, IT आणि OSMANABAD. त्यानंतर इथं पिवळ्या कलरचा एक लोगो दिसतो आहे तुम्हाला, तिथं क्लिक करा किंवा IT उस्मानाबाद याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी एक व्हिडिओ आपण काल बनवला होता, तो तुम्हाला दाखवतो मी. शक्तिमानचा व्हिडिओ आहे. बरेच जण मला शक्तिमान म्हणले, तर हे हवेत उडलेचा व्हिडिओ आहे. पहा, हवेत वर जात आहे आणि पुन्हा या बाजूला पण गेलेला व्हिडिओ असा हा बनवलेला आहे. ॲक्च्युअल शक्तिमान कोणी नाही बनवत आहे. त्याच्यानंतर त्याच्या एक तुम्हाला ढग दिसतो आहे, तो कट करताना व्यवस्थित नाही कट केला मी. तो ढग पण, ढगाच्या पाठीमागून पण आपण गेलेला आपल्याला दाखवता येईल किंवा मग तिथं झाडी पण उंची दाखवता येतील आपल्याला. हा परत खाली आलेला आहे. ठीक आहे. आता हा व्हिडिओ कसा केला ते पाहू आपण. इथं या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब्ड असं लिहिलेलं दिसतं आहे व्हिडिओच्या खाली. जर सबस्क्राईब्ड दिसत नसेल, सबस्क्राईब असं दिसत असेल तर सबस्क्राईबवर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राईब्ड असं दिसेल. म्हणजे यापुढे जेवढे काही या चॅनलचे व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. आता हे व्हिडिओ कसा केला ते पाहू आपण. सुरुवातीला काय करायचं, आपल्याकडे 2 ॲप असणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे काइन मास्टर, हे तुम्हाला दाखवतो. पिक्सआर्ट एक आहे, हे एक ॲप आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि दुसरा काइन मास्टर. हा एक ॲप आपल्याकडं असणं गरजेचं आहे, हा काइन मास्टरवाला. हे 2 ॲप आपल्याकडे असले की आपल्याला हवेमध्ये उडता येईल. ठीक आहे. आता मी काइन मास्टर सुरुवातीला ओपन करतो. प्ले स्टोअरमधून डाउनलोड केल्यानंतर काइन मास्टर आपल्याकडे अशा प्रकारे ओपन होतं. त्यानंतर या ठिकाणी आपण काय करू, एक ब्लँक इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करू आणि एम्प्टी प्रोजेक्टवर क्लिक करू. त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता, तो कसा होता तुम्हाला दाखवतो मी. त्याच व्हिडिओला आपण इथं तो इफेक्ट दिल्यासारखं वाटतं आहे आपल्याला. हा व्हिडिओ आहे, डन करतो. हा प्ले करून दाखवतो मला कसा आहे पहा. ठीक आहे, इतकाच आहे हा व्हिडिओ. तर याला काय करू आपण, काय करायचं ते बघा. इथं आपल्याला पॉज करायचं, त्याला इथं लक्षात घ्या, इथं पॉज करायचं. इथं व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर इथे कात्री दिसते तुम्हाला. त्या कात्रीवर क्लिक केल्यानंतर उजवी बाजू आपल्याला कट करून टाकायची. त्यासाठी 2 नंबरचा पर्याय वापरून आपण उजवी बाजू कट करून टाकू. हा एक मुद्दा झाला यामधला. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे याच्यामध्ये की हीच फोटो आपल्याला सेव्ह करायची. तर काय करायचं, इथं फोटोचा एक पर्याय आहे, हा पर्याय, याला क्लिक करून कॅप्चर करू आपण ही इमेज. म्हणजे हेच इमेज आपल्याला कॅप्चर करता येईल, म्हणजे या फोटोवर आपल्याला ते फोटो बसवता येईल. तर याच्यात काय चूक झालेली आहे बघा, की मी हा व्हिडिओ इथंच बंद केला. हा व्हिडिओ करतो ॲक्च्युअली मी गायब होईपर्यंत तिथंच ठेवायला पाहिजे होता, म्हणजे मी जोपर्यंत बाजूला येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. त्याचा काय फरक पडेल ते तुम्हाला नंतर सांगतो मी पुढं. इथंपर्यंत घेतलं आपण. आता मला हे इमेज कट करून घ्यायची. त्यासाठी काय करायचं आहे, मला पिक्सआर्ट नावाचं ॲप ओपन करायचं आहे. इथं पिक्सआर्ट आहे पहा, ओपन करून ठेवले मी. हे पण ॲप प्ले स्टोअरवरनं घेतलेलं आहे, मग अशी दाखवलं तुम्हाला. त्यानंतर इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करू आपण आणि ड्रॉवर क्लिक करायचं. ड्रॉवर क्लिक केल्यानंतर क्रिएट न्यू असं म्हणू आपण आणि ड्रॉ ऑन फोटो. पर्याय बघा थोडेसे फास्ट होत असतील, काही हरकत नाही, थोडं सावकाश बघा आपण. त्यानंतर ही पहिली इमेज आहे ती आपण सिलेक्ट करू. आता आपण कॅप्चर केली होती. आता ह्या इमेजला होईल तेवढं आपण छोटं करून घ्यायचं, आधीच क्रॉप करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढं थोडासा ताण कमी पडेल. जास्त क्रॉप करायची गरज नाही पडणार. ठीक आहे. प्लस आपलं राईटचं चिन्ह क्लिक केलं. आता हे बघा, याचं बॅकग्राऊंड कट करायचं आहे आपल्याला. तर कसं करायचं, इथं पिक्सआर्टमध्ये आपण आलो, इथं इमेज आली. त्यानंतर हा शेवटचा पर्याय क्लिक करायचा, हा दिसला, हा पर्याय. आणि ही वरची जी इमेज आहे हे खाली घ्यायची. दुसरा मुद्दा, या इमेजवर क्लिक ठेवायचं, वरच्या इमेजवर क्लिक असावं. त्यानंतर या 3 रेषेवर क्लिक करायचं
आणि ट्रान्सफॉर्मला क्लिक करू आपण. त्यानंतर राईटच्या बटनावर क्लिक करायचं आणि तर खोडरबर तुम्हाला दिसतंय, ते खोडरबर आपल्याला वापरायचं आहे. आता त्याची साईज आपण त्याच्यावर क्लिक करून लहान मोठी करू शकतो. म्हणजे जर आपल्याला जास्त मोठा भाग कट करायचा असेल तर मोठी साईज वापरायची. समजा उदाहरणार्थ अशा प्रकारे आपण मोठा भाग कट करू शकतो. परंतु काय होतं, कधी कधी आपण फास्ट करण्याच्या नादात शरीराचा भाग जाऊ शकतो थोडा बहुत. आपल्याला हे पूर्ण बॅकग्राऊंड काढून टाकायचं आहे. जिकडं आपण बोट फिरू तिकडचं बॅकग्राऊंड आपलं निघून गेलेलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता इथं पाय चुकून कट झाला, ह्या बॅक स्पेसनं आपल्याला तो परत आणता येईल. समजा आता हे आपल्याला मोठं होतं हे, तर आपण काय करू, पण याची साईज लहान करायची साईज आणि नंतर याला क्रॉप करायचं. मग आता जास्त वेळ लागेल आपल्याला क्रॉप करायला. मी क्रॉप करून ठेवलेली एक फोटो आहे, तुम्हाला डायरेक्ट मी दाखवतो. फक्त व्यवस्थित कट करा आणि हात पाय किंवा ही मागची बाजू, हे जे मागं दिसतंय तुमच्या फोटोच्या पाठीमागं, हे दिसू नये. हे व्यवस्थित फक्त सावकाश कट करा, असा हात पण जाऊ नये आणि इमेज पण आपली व्यवस्थित यावी. ठीक आहे. मी अशी जी सेव्ह करतो आहे. सेव्ह टू गॅलरी असं करू आपण. आणि त्यानंतर काय करू आपण, काइन मास्टरवर आपले जाऊ. ठीक आहे. आता मीडिया ब्राउझरमध्ये जाऊन मी काही फोटोज इथं टाकतो. डाउनलोडमध्ये ठेवलेले आहेत फोटो काही. हे पहा, हे इमेजेस मी इथं 1-2-3 इमेज इथं घेतो. ह्या ढगाच्या आहेत, जेणेकरून आपल्याला वर फिरलेलं दाखवायचं आहे. ठीक आहे. आता इथं आहे, इथं गेलो आपण, इथं आलं. ठीक आहे. आता आपण काय करू, डायरेक्ट याच्यावरच जाऊ, या इमेजवरच. आणि या इमेजवर एक ती मगाची फोटो आपण इथं घेऊ. पिक्सआर्टमध्ये आहे ही. मग सुरुवातीला मी सेव्ह करून ठेवलेली इमेज आहे, इथंपर्यंतच घ्यायची, जिथंपर्यंत हा ढग आहे तिथंपर्यंत. ओके. आता ही इमेज आपल्याला मूव्ह करायची. अगोदर ही इमेज खाली असेल, त्यानंतर ही थोडी पुढं घ्यायचं, टाईमलाईन थोडी पुढं घेऊ आणि इमेज थोडी वर सारू. टाईमलाईन थोडी पुढं घेऊ, इमेज थोडी वर सारू. टाईमलाईन पुढे घेणं, इमेज वर सारणे. टाईमलाईन पुढे घेणं आणि इमेज वर सारणे. ठीक आहे. अशा प्रकारे हे इमेज गेली. आता दुसऱ्यावर घेऊ आपण. इथं दुसरं आलं, दुसऱ्यावर पण तोच लेअर घेऊ आपण, तीच इमेज घेऊ. परंतु आता समजा मग अशी आपण वर घेतलो होतो, आता आपण थोडं याला आपण आडवी करू आणि इकडं पाठीमागं घेऊ. ह्याच्यावर क्लिक करून आपण थोडी पुढं घेऊ, इमेज पुढं घेऊ. थोडी पुढे घेऊ, थोडी पुढे घेऊ, असं करू. म्हणजे काय होईल, जशी जशी टाईमलाईन पुढे जाईल तशी तशी ती इमेज पुढे जाईल आपली. थोडी इमेज वाढवतो वाटल्यास मी. ठीक आहे. आणि याला पुढं घेऊन जाऊन ओके करू. आता इथं घेऊ, इथं पण तो लेअर घेऊ त्याच इमेजचा, आणि तो नाही, सॉरी, याच्यात नाही आहे ती. लेअरमध्ये जाऊन पिक्सआर्टमध्ये इमेज आहे ती आपली आत्ता सेव्ह केलेली, हीच फोटो घेतो आहे मी. फक्त आता काय करायची, वरनं खाली घ्यायची. इथं घेऊ. ठीक आहे. ह्याच्यावर क्लिक करायचं, थोडं पुढं घेऊ, थोडी इमेज खाली घेऊ. हे लक्षात घ्या एक वेळेस, म्हणजे काही असं काही फार हे नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. डन. आता शेवटी परत मीडिया ब्राउझरमध्ये जाऊ. आपण मगाचाच व्हिडिओ जो होता आपला कन्वर्ट केलेला होता, हा छोटा, हा व्हिडिओ आपण ठीक आहे, इथंपर्यंत उंच आहे. इथं आपण क्लिक करू त्या व्हिडिओला आणि तो व्हिडिओ डाव्या बाजूनं कट करू. आता
डन करू. आता पहा कसा प्ले होईल. ओके, याला आता आपण शेअर करून सेव्ह करू शकतो.